नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते। ही पूजा घरात सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी आणते। आज आपण घटस्थापना पूजाविधी मंत्रासह सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सर्वप्रथम पूजेची तयारी करून घ्या। घर, देवघर आणि पूजा होणारी जागा स्वच्छ करून रांगोळी काढा। पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर मातीचा कुंड ठेवा। या कुंडात स्वच्छ माती टाकून त्यात गहू, ज्वारी किंवा नाचणीचे बी पेरा। यालाच आपण जवारे म्हणतो। नवरात्रीभर हे जवारे देवीच्या कृपेने हिरवेगार वाढतात। आता पितळी किंवा तांब्याचा कळश घ्या। त्यात स्वच्छ पाणी भरून त्यात गंध, अक्षता, सुपारी किंवा नाणे टाका। कळशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने ठेवा आणि त्यावर नारळ ठेवून हळद कुंकू लावा। हा कलश आपण देवीचे प्रतीक मानतो। हे झाल्यावर कलश शुद्धी मंत्र म्हणावा। गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलमस्मिन् सन्निधी कुरु। अर्थ: गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या नद्यांचे पावित्र्यत्व या कलशातील पाण्यात नांदावे। कलश पूजन झाल्यावर हातात पाणी घेऊन देवीसमोर संकल्प करा। घरातील सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी करता श्री जगदंबा देवी प्रसन्न हो अशा संकल्पाने मी घटस्थापना करीत आहे असं म्हणून पाणी जमिनीवर सोडा। आता देवीचे आवाहन करून पूजन सुरू करा। मंत्र: या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अर्थ: जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने वसलेली आहे त्या देवीस माझे वारंवार नमस्कार। देवीला आवाहन करून झाल्यावर दिवा लावा, अगरबत्ती लावा, घटाला हळद, कुंकू, अक्षता लावा, फुले अर्पण करा। फुले अर्पण करताना हा जप मंत्र म्हणा: ओम दुर्गाये नमः। नंतर देवीला नैवेद्य अर्पण करा। पुढे देवीची आरती म्हणावी। आरतीनंतर प्रार्थना मंत्र म्हणावा: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अर्थ: हे सर्व मंगलमय शिवस्वरूपा, सर्व सिद्धी देणारी गौरी नारायणी, तुला माझा नमस्कार। आता नवरात्रभर सकाळ संध्याकाळ घटाजवळ दिवा लावा, फुले व नैवेद्य अर्पण करा आणि देवीची आरती करा। जवाऱ्यांना थोडे पाणी शिंपडा। 9वा दिवस पूर्ण झाल्यावर म्हणजेच विजयादशमीला घट विसर्जन करा। जवारे कुटुंबातील प्रत्येकाने डोक्यावर ठेवून देवीचे आशीर्वाद घ्या। मित्रहो, ही होती घटस्थापनेची सरळ सोपी पूजाविधी मंत्रासह। नवरात्रीत भक्तिभावाने केलेली ही पूजा घरात सुखशांती आणि आनंद भरून टाकते। आपल्या सर्वांना या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा।